तुम्ही हा विचार करून चहा खूप वेळा दिवसातनं कंझ्युम करता का, की चहामध्ये जे दूध आहे, त्या दुधापासून आम्हाला कॅल्शियम मिळतं म्हणजे आम्हाला फायदा होतोच. पण ॲक्चुअली तुम्ही इथं फार मोठी चुकी करताय. माहिती आहे का? जे तुम्ही चहा कंझ्युम करता ना, चहामध्ये असतं टॅनिन्स आणि ऑक्सिलेट्स जे केमिकल कंपाउंड आहेत. ते केमिकल कंपाउंड काय करतात माहिती आहे का? ते केमिकल कंपाउंड तुम्हाला कॅल्शियम ॲब्झॉर्प्शनमध्ये अडथळा निर्माण करतात. म्हणजे जे तुम्ही दुधापासून तुम्हाला कॅल्शियम मिळतं ते टॅनिन्स आणि ऑक्झिलेट्समुळे तुम्हाला डायजेस्टच होत नाही. तुम्हाला तुमच्या बॉडीला मिळतच नाही. आणि दुसरी गोष्ट माहिती आहे का? या 2 केमिकल कंपाउंडमुळे तुमचं प्रोटीनचं ॲब्झॉर्प्शन कमी होतं. त्यानंतर तुमचे जे मिनरल्स आहेत जसं आयर्नचं पण ॲब्झॉर्प्शन कमी होतं. म्हणून तुम्हाला इथे किडनी स्टोन पण होऊ शकतात. त्यामुळे चहा लिमिटेड अमाउंटमध्ये कंझ्युम करा. दिवसाला जर 5-6 कप पीत असाल तर तुम्हाला किडनी स्टोन पण होऊ शकतं. म्हणून चहा जर प्यायचा असेल तर 1 किंवा 2 कप इनफ आहेत. त्यावरती जाऊ नका आणि त्यासोबतच तुमचे कॅल्शियम रिच फूड कंझ्युम करा, जेणेकरून तुम्हाला दुसरीकडनं तरी कॅल्शियम मिळेल. तुम्हाला चहामधनं कॅल्शियम मिळणारं नाहीये. आणि हे जे टॅनिन्स आणि ऑक्सिलेट्स असतात ना, हे बाकीच्या पण फूडमध्ये असतात. जसं की तुमचं कॉफी आहे, त्यानंतर तुमचं वाईन आहे, तुमचं चहा झालं, ह्या गोष्टींमध्ये पण असतात. आणि फ्रुट्समध्ये पण असतात, पण आपण त्याला कुक करतो त्यामुळे ते निघून जातात. म्हणून चहा आणि कॉफी जर घेत असाल तर कॅल्शियमचा विचार करू नका. त्यासाठी तुम्हाला दुसरे फूड आहेत ते ॲड करावे लागतील तुमच्या डाएटमध्ये.